सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या चित्रपटांचा री-रिलीजचा ट्रेंड सुरू आहे। तुंबाड, कहो ना प्यार है, रहना है तेरे दिल में, सनम तेरी कसम असे अनेक जुने गाजलेले चित्रपट प्रेक्षकांच्या आग्रहामुळे री-रिलीज करण्यात आलेत आणि विशेष म्हणजे या चित्रपटांनी आधीपेक्षा आता जास्त प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिस कलेक्शनही केलं। मराठी चित्रपटांच्या इतिहासात 100 कोटी कमावणारा पहिला चित्रपट असा मान मिळणारा चित्रपट अर्थात सैराट री-रिलीज होणार आहे। पण या री-रिलीज ट्रेंडचा मराठी चित्रपटांना कसा फायदा होऊ शकतो जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। 2016 साली आलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान डोक्यावर घेतलं। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला। आता हीच हवा प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे। येत्या 21 मार्च पासून सैराट पुन्हा एकदा रिलीज होतोय, त्यामुळे आपल्या आर्चानी परशाला पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर पाहता येणार आहे। या सिनेमामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एका रात्रीत स्टार बनले। मराठीत 100 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट अशी ओळख निर्माण करणाऱ्या सैराटनेच आता मराठीत पहिल्यांदाच री-रिलीजचा ट्रेंड आणलाय, हे कौतुकास्पदच। मराठी चित्रपट कायमच कंटेंट ड्रिव्हन असल्यामुळे हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील कलाकार मेकर्सही मराठी दिग्दर्शक कलाकारांचं कौतुक करतात। मराठी चित्रपटांमध्ये फारसं नवं काही पाहायला मिळत नाही अशी तक्रार कायम केली जाते। साऊथ इंडस्ट्री ज्या पद्धतीचा कंटेंट देते त्या स्टाईलचं मनोरंजन प्रेक्षकांना आवडू लागले आणि त्याचमुळे जुने चित्रपट परत दाखवता आले तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा मराठी चित्रपटांच्या आशयाची ताकद समजेल अशी आशा करायला हरकत नाही। केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा हा चित्रपट एक माइलस्टोन होता, ज्याने प्रत्येक वयोगटातील बाईला थिएटरमध्ये आणलं। त्यामुळे हिंदीप्रमाणे काही मराठी चित्रपटही री-रिलीज व्हावे अशी मागणी सध्या केली जाते। मग ह्यात दुनियादारी, टाइमपास, बालक पालक, मुंबई पुणे मुंबई अशी ही बनवा बनवी, माहेरची साडी, कट्यार काळजात घुसली, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटांची सोशल मीडियावर आवर्जून मागणी आहे, कारण या प्रत्येक चित्रपटानं एक इतिहास रचलाय। आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन। हिंदीत ओरिजिनली रिलीज झालेले काही चित्रपट री-रिलीज मध्ये दुप्पट कमाई करतायत। त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे सनम तेरी कसम हा चित्रपट। 2016 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने 9 कोटी कमावले होते, पण री-रिलीज मध्ये या चित्रपटाने 50 कोटी कमावून कसर भरून काढली आहे। त्यामुळे मराठी चित्रपटांनाही री-रिलीज मध्ये फायदा होईल, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या मराठी चित्रपटांची आर्थिक अडचण काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होईल असं म्हणायला हरकत नाही। मराठी चित्रपट सृष्टीने सैराटच्या निमित्ताने उचललेलं री-रिलीजचं पाऊल असंच पुढे पडत राहावं। तुम्हाला कोणकोणते सिनेमे री-रिलीज झाले तर पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।